संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता पेन्शनबाबत मोठे अपडेट आलेले आहे। नवीन GR आलेला आहे। सर्व दिव्यांग बांधवांना आता जुन्या पद्धतीनेच पैसे मिळणार आहे। पेन्शन वेळेवर मिळणार आहे। मित्रांनो, आपण कालच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की या ठिकाणी मोठी अपडेट येणार आहे आणि त्याप्रमाणे ही अपडेट आलेली आहे। कारण की ज्यावेळेस दिव्यांग विभागाकडून आपण माहिती मिळवली होती की फक्त 1,20,000 लाभार्थ्यांचा डाटा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्या ठिकाणी मोठा एरर आलेला आहे आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत या ठिकाणी ते पैसे देऊ शकणार नाही। त्यामुळे आता जुन्या पद्धतीने सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांचे मागील मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे पैसे बाकी आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांना आता जुन्या पद्धतीनेच पैसे देण्यात येणार आहे। तर मग या GR मध्ये काय बदल केलेला आहे आणि दिव्यांग बांधवांना कसा फायदा होणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपण शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत दिनांक 4 मे 2026 रोजी GR काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, नेमका शासन निर्णय काय सांगितलेला आहे की ज्या पद्धतीने सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये काय सांगितलं होतं की विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही पेन्शन योजना आहे ती 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणार आहे। त्यानुसार आता 23/3/2026 अन्वये दिव्यांग सक्षमी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार दिव्यांग योजना, श्रावणबाळ दिव्यांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनांकरिता आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी, सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते। मग मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये काय झालेलं आहे की त्या ठिकाणी डाटा या ठिकाणी अवेलेबल झालेला नाही आणि त्यामुळे दिव्यांग बांधव हे वंचित राहत आहे। या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांची सर्व काही कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा त्यांना पेन्शनपासून वंचित राहावं लागू राहिलं आहे आणि पेन्शन पण उशिरा होत आहे। त्या अनुषंगाने आता ही जुन्या पद्धतीनेच या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे। पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र UDID पोर्टलवर नोंदणी अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील। सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेले आहे। ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांची माहिती मागवल्या जाणार आहे की कोणत्या दिव्यांग बांधवांना कोणत्या महिन्याचे पैसे मिळालेले नाही, तर त्या ठिकाणी ते डाटा अपडेट झाल्यानंतर सर्व दिव्यांग बांधवांना मागील पैसे सुद्धा दिले जाणार आहे। कारण की निधी उपलब्ध आहे आणि दिव्यांग बांधवांना ते पैसे मिळालेले नाही, तर आता तो निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची बाब आहे। यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे, कोणीही वंचित राहणार नाही। कारण की ज्यावेळेस विशेष सहाय्य योजनेचे पैसे हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत देण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती सर्व प्रक्रिया ऑनलाईन होती। तो डाटा त्या ठिकाणी अपलोड झाला नाही, व्हेरिफिकेशन झाला नाही, त्यामुळे त्रुटी आल्या आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना तहसील शाखा या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांची माहिती अद्ययावत आहे। सुरुवातीपासून दिव्यांग बांधवांना पेन्शन हे
आपले तहसील कार्यालयामार्फतच देण्यात येते। त्यामुळे त्या ठिकाणी सर्व दिव्यांगांची माहिती उपलब्ध आहे की किती दिव्यांग आहेत, किती दिव्यांगांना पैसे मिळाले किंवा नाही मिळाले। त्यामुळे हे काम सोपे होणार आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांना मागील पैसेसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। लवकरच याबाबत अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू होणार आहे, कारण की कोणकोणत्या दिव्यांग बांधवांना कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कशा पद्धतीने अर्ज द्यायचा आहे आणि त्याबाबत मोठी अपडेट लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।